सकाळी ठीक 9 वाजले होते. घरातील जेवणाचा टेबल सजवलेला होता आणि सर्वजण एकत्र नाश्ता करत होते. गंगाजींनी सर्वांच्या प्लेटमध्ये गरमागरम पराठे ठेवले. मग कुंदनलालजींनी पहिला घास चाखला आणि हसून म्हणाले, गंगा, तुझ्या स्वयंपाकाची चव खरोखरच अद्भुत आहे. अजयनेही लगेच आईकडे पाहिले आणि म्हणाला, बाबा, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. आई, ऑफिसमध्ये कितीही वेळा बाहेरचे जेवण खात असलो तरी तुमच्यासारखे पराठे मला इतरत्र कुठेही मिळत नाहीत. गंगाजींना त्यांच्या मुलाचे आणि पतीचे शब्द ऐकून खूप आनंद झाला. त्याच वेळी कुंदनलालजी वर्तमानपत्र बाजूला ठेवून म्हणाले, गंगा, ऐक, तुझा नाश्ता संपव आणि लवकर तयार हो. गंगाजींनी आश्चर्याने विचारले, का? कुठे जायचं आहे का? तेवढ्यात सीमा हसत म्हणाली, आई, जरा बाबा तुम्हाला कुठे घेऊन जात असतील तर ते नक्कीच काहीतरी खास ठिकाण असेल. सीमाच्या बोलण्यावर अजय हसला आणि म्हणाला, हो आई, तू लवकर तयार हो, नाहीतर बाबांचा मूड बदलेल. तिच्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून गंगाजी हसल्या आणि त्यांच्याकडे पाहून म्हणाल्या, ठीक आहे बाबा, मी तयार होते. गंगाजींनी होकार देताच कुंदनलालजींनी अजयकडे पाहिले आणि म्हणाले, अजय, मी तुझ्याकडे ठेवायला जे पैसे दिले होते ते देतो का मला? अजय लगेच म्हणाला, ठीक आहे बाबा, मी आताच घेऊन येतो. असे म्हणत तो त्याच्या खोलीकडे गेला आणि त्याच्या ऑफिस बॅगमधून एक पॉकेट आणले. वडिलांना देताना तो म्हणाला, बाबा, ते मोजा, ते पूर्ण आहेत ना? कुंदनलालजी पॉकेट घेताना हसले. जर तू मोजले असतील तर ते पूर्ण असले पाहिजे. गंगाजी तयार होऊन खोलीतून बाहेर पडल्या तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. कुंदनलालजी त्यांना पाहून म्हणाले, वा गंगा, आज तू अप्रतिम दिसत आहेस. मग सीमाई हसली आणि म्हणाली, आई, खरंच तुम्ही खूप छान दिसत आहात. गंगाजी किंचित हसल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, आपण आता जाऊया का? कुंदनलालजींनी मान हलवली आणि म्हणाले, हो, चला जाऊया, उशीर होत आहे. दोघेही घराबाहेर पडताच अजयने दार बंद केले आणि त्याच्या खोलीत गेला. त्याचे लॅपटॉप उघडून कामाला लागला. दरम्यान सीमा स्वयंपाकघरात गेली आणि स्वयंपाकघरातील काम करू लागली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर आई लिहिलेले पाहून तिने लगेच कॉल घेतला आणि हळुवारपणे म्हणाली, बरं झालं तुझा फोन आला. माझा तर मूड खराब होत होता. मी माझं काम संपवून तुलाच फोन करण्याचा विचार करत होते. तिकडून विमलाजींचा चिंताग्रस्त आवाज आला, अरे, काय झालं बाळा? तू इतकी काळजीत का दिसतेस? जावयाने काही केलं का? सीमाने चिडून उत्तर दिले, अरे आई, तुझ्या जावयाने काही नाही केलं. ते माझे सासू आणि सासरे आहेत ना. या वयातही ते दोघे कुठे शांत बसतात. आता बघ ना, ते दोघेही बाहेर फिरायला गेले आहेत आणि मी इथे स्वयंपाकघरात सगळं गोळा करत बसली आहे. विमलाजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, सीमा, तुला काय गरज पडली आहे ते सर्व काम करायची? ते सोडून दे. तुझ्या सासूबाई सगळं करतील. तू एवढं का ताण घेते? मग थोडा वेळ थांबली आणि म्हणाली, तू असं कर, काही दिवसांसाठी माझ्याकडे निघून ये. मग बघ, तुझ्या सासू आणि सासऱ्यांचं फिरणं आपोआप बंद होईल. आई आणि मुलगी बोलत असतानाच अजयचा आवाज आला, सीमा, तू कुठे आहेस? अजयचा आवाज ऐकून सीमा म्हणाली, ठीक आहे आई, मी आता फोन ठेवते. मी नंतर बोलते तुझ्याशी. असे म्हणत तिने फोन डिस्कनेक्ट केला आणि स्वयंपाकघरातून थेट तिच्या खोलीत गेली. तिथे पोहोचल्यावर तिने पाहिले की अजय कपाटात काहीतरी शोधत होता. सीमाला पाहून अजय म्हणाला, ऐक ना, मी कपाटात एक फाईल ठेवली होती. ती मला सापडत नाहीये. तू ती पाहिलीस का? सीमाने वेळ न घालवता कपाटाच्या वरच्या कपाटात हात घातला आणि फाईल काढून त्याला दिली आणि म्हणाली, हे बघ, मी ते लॉकरमध्ये ठेवली होती, कारण आजकाल घरात खूप उंदीर आहेत. अजयने सुटकेचा निश्वास टाकला आणि हसत म्हणाला, देवाचे आभार जी सापडली. नाहीतर बाबा मला म्हणाले असते की एक काम दिलं होतं, तेही बरोबर केलं नाही. फाईलकडे पाहून सीमाने आश्चर्याने विचारले, बाय द वे, यात असे काय आहे की तू इतका काळजी करत होतास? अजयने फाईल हाताळली आणि हसत म्हणाला, माझ्या प्रिय पत्नी, हे मालमत्तेचे कागदपत्रे आहेत. सीमाच्या चेहऱ्यावरील हास्य क्षणभर थांबले. तिने तिच्या भावना लपवण्यासाठी डोळे खाली केले आणि म्हणाली, अरे, असे आहे तर म्हणूनच तू इतका काळजीत होतास. अजयने याकडे लक्ष दिले नाही.
तो टेबलावर फाईल खूप काळजीपूर्वक ठेवत होता. सीमा शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग स्वयंपाकघरातील काम संपवण्याच्या बहाण्याने खोलीतून बाहेर पडली. मग पटकन आईला फोन करून काहीतरी बोलली. ते ऐकून तिची आई म्हणाली, ठीक आहे, तू काळजी करू नकोस. कोणत्याही निमित्ताने माझ्याकडे ये, मग आपण काय करायचे ते विचार करू. असं म्हणत विमलाजींनी फोन ठेवला. आता सीमा मनातल्या मनात हसत होती. जणू काही आईशी बोलल्यानंतर तिचं मन हलके झाले होते. दुसऱ्या बाजूला वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या आवाजात कुंदनलालजींनी त्यांच्या पत्नीचा हात घट्ट धरला आणि म्हणाले, गंगा, काळजी घे, खूप ट्रॉफिक आहे. गंगाजी हलक्या हास्यासह म्हणाल्या, तुम्ही तर अजूनही माझी इतकी काळजी घेता की जणू काही मी अजूनही नवीन वधूच आहे. दोघेही हळू चालत एका मोठ्या ज्वेलरी शोरूम समोर थांबले. शोरूमची चमक पाहून गंगाजी संकोचून म्हणाली, ऐका ना, हे तर खूप मोठे शोरूम आहे. आपण दुसरीकडे का जाऊ नये? आणि असंही मी आता म्हातारी झाली आहे. मी हे दागिने घालून काय करू? कुंदनलालजींनी तिच्याकडे पाहिले. तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाले, गंगा, माझ्यामुळे तुला तुझे कानातले विकावे लागले होते. त्या दिवशी मी मनात ठरवले होते की एक दिवशी मी तुला तेच कानातले परत मिळवून देईन आणि आज तो दिवस आला आहे. गंगाजींचे डोळे क्षणभर स्थिर राहिले. तिला अश्रू अनावर झाले. चेहऱ्यावर हास्य घेऊन ती हळू आवाजात म्हणाली, तुमचा सहवास हाच माझ्यासाठी सर्वात मोठी संपत्ती आहे. कुंदनलालजींनी तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहिले, जणू काही या क्षणाने त्यांचा सर्व थकवा दूर केला असेल. जसे दोघेही हात हातात धरून कपूर अँड सन्स ज्वेलरीमध्ये प्रवेश करतात. चमकणारे दिवे आणि आरशातील चमकदार दागिने पाहून गंगाजींचे डोळे विस्फारले. त्या ठिकाणची भव्यता पाहून गंगाजी क्षणभर थांबल्या आणि हळू आवाजात म्हणाल्या, एवढा मोठा शोरूम, इथे सगळं खूप चमकत आहे. मग कुंदनलालजी हलक्या हास्याने म्हणाले, गंगा, हिरे आणि दागिने यापेक्षाही तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस. आज मी तुला तेच कानातले घेऊन देण्यासाठी आलो आहे जे तू वर्षानुवर्ष पहिले माझ्यासाठी विकले होतेस. तेवढ्यात शोरूम मधील एक तरुण सेल्स गर्ल हसत पुढे आली आणि म्हणाली, सर, सांगा, मी मॅडमना काय दाखवू? कुंदनलालजी हसले आणि म्हणाले, मला सोन्याचे कानातले दाखवा, सर्वात खास. थोड्याच वेळात सेल्स गर्लने ट्रे घेऊन आली आणि हलक्या हास्याने म्हणाली, मॅडम, हे आमच्या नवीन कलेक्शनमधील कानातले आहेत. तिने पहिली जोडी गंगाजींसमोर ठेवली. जड सोनेरी कानातले पाहून गंगाजी खूप आनंदी झाल्या. त्या हळूच म्हणाल्या, हे खूप सुंदर आहेत, पण ते मला थोडे जास्त जड वाटतात. सेल्स गर्ल हसली आणि म्हणाली, मग हे बघा मॅडम, हे खूप हलके आणि रोजचे घालण्यासारखे आहेत. त्यांनी आणखी एक जोडी दाखवली ज्यामध्ये मोती जडवलेले होते. गंगाजींनी ते तिच्या कानाजवळ ठेवले आणि आरशात पाहिले आणि मंद हसले. हे खरोखर खूप गोंडस आहेत, पण आता माझे वय कुठे राहिले याला घालायला? तिला संकोच ओळखून कुंदनलालजी म्हणाले, गंगा, वयाचा आणि दागिन्यांचा काय संबंध? तुझ्या चेहऱ्यावरील तेज त्यांना अधिकच खास बनवेल. हे ऐकून सेल्स गर्लने तिसरा बॉक्स उघडला. त्यात लाल दगडांनी जडवलेले मोठे कानातले होते. गंगाजीने ते हातात घेताच तिच्या डोळ्यात एक तेजस्वी चमक आली. कुंदनलालजी लगेच म्हणाले, अरे हेच तर आहेत, अगदी तुमच्या जुन्या कानातल्यांसारखे. गंगाजींचे डोळे ओले झाले. ती हळू आवाजात म्हणाली, हो, अगदी त्यांच्यासारखेच. सेल्स गर्ल हसत म्हणाली, मग मी हे पॅक करू का सर? कुंदनलालजींनी मान हलवली आणि म्हणाले, हो, ते पॅक करा. आपण हेच कानातले खरेदी करू. शोरूममधून बाहेर पडताच कुंदनलालजींनी बॅग घेतली. गंगाजींकडे पाहिले आणि म्हणाले, गंगा, आज माझे हृदय खूप हलके वाटत आहे. जणू काही मी एक अपूर्ण वचन पूर्ण केले आहे. पतीचे शब्द ऐकून गंगाजी हसल्या. मग कुंदनलालजी गंगाजींकडे बघत म्हणाले, गंगा, का बरं आज आपण रोशनचे आईस्क्रीम खाऊ नये? गंगाजी हसल्या आणि म्हणाल्या, जोपर्यंत तुम्ही रोशनची कुल्फी खात नाही तोपर्यंत तुम्हाला शांती मिळणार नाही. कुंदनलालजी हसत म्हणाले, मी काय करू? तुम्ही तर मला घरी खाऊ देत नाही. मग विचार केला की बाहेर आलो आहोत तर त्याचा फायदा घेऊ. दोघेही हसत दुकानाकडे निघाले. मग दोघांनीही रोशनीची कुल्फी मोठ्या आवडीने खाल्ली आणि हसत बोलत रस्त्यावर पुढे सरकले. थोड्या वेळाने कुंदनलालजींनी हात वर करून एक ऑटो थांबवला आणि त्यात बसून म्हणाले, चल गंगा,
आता घरी जाऊया. दोघे ऑटोमध्ये बसले आणि प्रवासाचा आनंद घेत घरी जाण्यास निघाले. ऑटो घराजवळच्या गार्डनमध्ये पोहोचताच कुंदनलालजी म्हणाले, भाऊ, बस झालं, इथेच बाजूला थांबवा. ऑटोमधून उतरताना गंगाजी आणि कुंदनलालजी घराच्या दाराशी पोहोचले. कुंदनलालजींनी ठोठावण्यासाठी हात वर करताच मागून कोणीतरी हाक मारली. कुंदनबाई, कसे आहात? कुंदनलालजींनी मागे वळून पाहिले. त्यांचे जुने ओळखीचे शर्माजी तिथे हसत उभे असलेले पाहिले. गंगाजींनीही मागे वळून हलकेसे स्मितहास्य करून त्यांचे स्वागत केले. कुंदनलालजी म्हणाले, अरे शर्मा, तुम्ही इथे? आपण इतक्या दिवसांनी भेटत आहोत. शर्माजी दीर्घ श्वास घेत म्हणाले, कुंदन भाऊ, आता मी तुम्हाला काय सांगू. काळ खूप बदलला आहे. आजकालची मुले पूर्वीसारखी राहिलेली नाहीत. कुंदनलालजींनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, अरे काय झालं? असं काय म्हणतोय शर्मा? तुमचा मुलगा आणि सून खूप छान आहेत, नाही का? शर्माजींनी मान हलवली आणि म्हणाले, नाही नाही, मी स्वतःबद्दल बोलत नाहीये. मी पप्पू भाऊबद्दल बोलत आहे. गंगाजींना धक्का बसला आणि त्या म्हणाल्या, काय काय झालं? पप्पूबाईंच्या घरी सगळं ठीक आहे ना? शर्माजींचा चेहरा फिकट पडला. ते हळू आवाजात म्हणाले, काहीही ठीक नाहीये वहिनी. पप्पूभाऊ आता या जगात नाहीत. काल रात्री त्यांच्या मुलाशी आणि सुनेशी भांडण झाले आणि रागाच्या भरात त्यांची तब्येत बिघडली आणि रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. हे ऐकून गंगाजी स्तब्ध झाल्या. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले. कुंदनलालजी तीव्र वेदनाने भरलेल्या आवाजात म्हणाले, अरे देवा, हे तर खूप वाईट आहे. मला विश्वासच बसत नाहीये. थोडे बोलल्यानंतर शर्माजी म्हणाले, ठीक आहे कुंदन भाऊ, मी निघतो. ते निघताच कुंदनलालजींनी त्यांच्या पत्नीला म्हणाले, चला आत जाऊया. त्यांनी दार वाजवताच अजय आला आणि दार उघडून म्हणाला, आई आणि बाबा, तुम्ही आलात? तुम्ही इतका वेळ का लावला? दोघे जड पावलेने घरात शिरले. गंगाजींच्या नजरा अजयवर केल्या होत्या, पण ती काहीच बोलू शकत नव्हती. तिचा आवाज मंद झाला होता. कुंदनलालजी हळू आवाजात म्हणाले, बाळा, मला तुला एक दुःखद बातमी द्यायची आहे. पप्पू भाऊ आता या जगात राहिले नाहीत. अजय आश्चर्याने म्हणाला, काय? पप्पू काका? मी कालच तर त्यांना भेटलो होतो. सीमाही पुढे सरकली आणि आश्चर्याने म्हणाली, अरे देवा, हे हे कसं घडलं? गंगाजींच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते. ती म्हणाली, काल रात्री त्यांच्या मुलाशी आणि सुनेशी झालेल्या भांडणानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. संपूर्ण घरात क्षणभर खोलवर शांतता पसरली होती. घरातील वातावरण खूप जड झाले होते. गंगाजींनी आपले अश्रू पुसले आणि अजय आणि सीमाकडे पाहिले आणि हळू आवाजात म्हणाली, बाळा, माणूस आयुष्यभर आपला उदरनिर्वाह करण्यासाठी कठोर परिश्रम करतो. माणूस कुटुंबासाठी जगतो, पण जर घरात आदर आणि प्रेम मिळाले नाही तर सगळं निरुपयोगी होऊन जातं. अजय डोके खाली करून शांतपणे ऐकत होता. सीमाही गंभीर होती. मग गंगाजी पुढे म्हणाल्या, तुम्ही बघा, पप्पू भाऊचं त्यांच्या मुलाशी आणि सुनेशी भांडण झाले आणि त्याच क्षणी त्यांचे श्वास थांबले. कल्पना करा, जर त्या शेवटच्या क्षणी त्यांना त्यांच्या मुलाचा सहवास मिळाला असता तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. कुंदनलालजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, घराचा पाया प्रेम आणि आदरावर आधारित असतो. जर तो तुटला तर आयुष्यभर केलेल्या कष्टाचा अर्थच उरत नाही. गंगाजींनी अजयच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, आपल्याला असा दिवस कधीच पाहावा लागू नये. या घरात नेहमीच प्रेम आणि आदर राहील असं वचन दे. अजयचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्यांनी आईचा हात धरला आणि म्हणाला, आई, मी वचन देतो, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घराची आणि तुमची इज्जत सुरक्षित राहील. मी तुम्हा दोघांची काळजी घेईन. सासूबाईंच्या शेजारी बसलेली सीमा भावनिक स्वरात म्हणाली, आई, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. घराला तेव्हाच घर म्हणतात जेव्हा त्यात प्रेम आणि आदर असतो. खात्री बाळगा, मी तुम्हा दोघांची नेहमी काळजी घेईन. गंगाजींनी हलक्या हास्याने सीमाचा हात धरला. बस मुली, याच गोष्टी मनाला शांती देतात. वातावरण हलके करण्यासाठी अजयने खोडकर स्वरात म्हटले, ठीक आहे आई. बरं मला सांग, बाबांनी तुला काही आणले का? ते फक्त तुला फिरायला घेऊन गेले होते आणि तसेच मोकळे परत घेऊन आले? कुंदनलालजी लगेच हसायला लागले आणि म्हणाले, अरे बाळा,
मी तुझ्या आईसाठी सोन्याचे कानातले घेतले आहेत, जे घातल्यावर तुझ्या आईचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. सीमा उत्सुकतेने म्हणाली. हो का? बरं, असं काय खास आहे त्या कानातल्यांमध्ये? जरा मलाही पाहू द्या. गंगाजींनी पेटी उघडली आणि कानातले काढले आणि प्रेमाने म्हणाले, हे अगदी माझ्याकडे आधी असलेल्या कानातल्यासारखेच आहेत, पण त्यावेळी आम्हाला ते विकावे लागले होते. सीमाने कानातले हातात घेताच ते पाहून तिच्या हृदयात एक वेदना जाणवली, पण सर्वांसमोर नकली हास्य करत म्हणाली, खरंच ही तर खूप सुंदर आहे. मग अजय म्हणाला, सीमा, मला खूप भूक लागली आहे, लवकर जेवण वाढ. आता आई आणि बाबाही आले आहेत. यावर गंगाजी उठल्या आणि म्हणाल्या, चल सुनबाई, मी तुला मदत करते. तू एकटी काय काय करणार आहेस? अजय लगेच म्हणाला, आई तू बस. सीमाने जेवण बनवले आहे, सगळं तयार आहे. मी फक्त तुम्हा दोघांची वाट पाहत होतो. मला वाटलं होतं की तुम्ही सगळे येताच आपण सगळे एकत्र बसून जेवू. अजयला पाहून कुंदनालीजी विचार करू लागले की खरंच माझा मुलगा आणि सून इतरांसारखे नाहीत. अजय अजूनही आपला खूप आदर करतो हे विचार करून त्याचे डोळे पाणावले. जेवण संपताच गंगाजींनी भांडी गोळा करण्याचा प्रयत्न केला, पण सीमा पटकन उठत म्हणाली, आई प्लीज ते राहू दे, मी सगळं सांभाळेन. गंगाजी हलक्या हास्यासह तिच्या खोलीकडे निघाल्या. कुंदनलालजीही वर्तमानपत्र उचलून त्यांच्या खोलीत निघून गेले. अजयने हात धुतले, त्याचा लॅपटॉप काढला आणि कामाला लागला. तर सीमा भांडी घासताना वारंवार तिच्या घड्याळाकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर हलके हास्य होते, पण तिचे मन अस्वस्थ होते. तिच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. तिला लवकरात लवकर तिच्या आईला भेटायचं होतं. स्वयंपाकघरातील काम संपताच तिने हात धुतले आणि विचार करू लागली, मी आता जास्त वाट पाहू शकत नाही. मला आता आईला भेटणे खूप महत्वाचे आहे. दुपारचे 2 वाजले होते. अजय त्याच्या लॅपटॉपवर कामात मग्न होता. तेवढ्यात सीमा त्याच्याकडे आली आणि हळू आवाजात म्हणाली, ऐका ना, मी फक्त पार्लरमध्ये जाऊन परत येईन. बरेच दिवस झाला आहेत, आज थोडा वेळ काढावा असे वाटले. अजयने स्क्रीनवरून नजर हटवली आणि तिच्याकडे पाहिले आणि हलकेसे स्मित करत म्हणाला, ठीक आहे, पण लवकर ये. आई आणि बाबाही विश्रांती घेत आहेत आणि मलाही थोड्या वेळाने ऑफिस मीटिंगमध्ये सामील व्हायचं आहे. सीमाने मान हलवली आणि ती दाराकडे सरकली, पण तिच्या मनात फक्त एकच गोष्ट घुमत होती. माहीत नाही माझ्या आईने अशी काय योजना बनवली आहे जी मला फोनवरही सांगू शकत नाही. नक्कीच काहीतरी मोठी असणार. सीमाचा वेग वाढत होता. बाहेरचा सूर्य आग ओकत होता, पण तिच्या मनातील अस्वस्थता सूर्यापेक्षा जास्त जळत होती. गार्डनच्या रस्त्यावर दुपारची शांतता. तिने रस्त्याच्या कोपऱ्यावर उभ्या असलेल्या बॅटरी रिक्षा चालकाला हाक मारली, दादा तुम्ही मेट्रो स्टेशनवर जाल का? हो मॅडम, कृपया बसा. रिक्षा हळूहळू सुरू झाली. ती बाजारातून स्टेशनकडे निघाली. सीमा वाटेत उत्सुकतेने तिच्या घड्याळाकडे पाहत राहिली. गार्डन मेट्रो स्टेशन येताच तिने लगेच टोकन घेतले आणि मेट्रोमध्ये चढली. सुमारे अर्ध्या तासानंतर ती लाजपत नगरमध्ये मेट्रो स्टेशनवर उतरली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. ती जलद पावलांनी मेट्रो स्टेशनमधून बाहेर पडली आणि थेट तिच्या आईच्या घराकडे निघाली. गेटवर पोहोचताच तिने बेल वाजवली. काही क्षणातच दार उघडले आणि विमलाजी हसत म्हणाल्या, तू आलीस? तू इतका वेळ का लावला? मी किती वेळ वाट पाहत होते. सीमा चेहरा करत म्हणाली, मी काय करू आई, मी बाहेर कशी जाऊ शकते? मला सर्वांसाठी जेवण बनवावे लागते आणि तुम्हाला या जाणून आश्चर्य वाटेल की माझ्या सासऱ्यांनी माझ्या सासूसाठी 2 तोळ्यांचे कानातले विकत घेतले आहेत. ते कानातले खरोखर खूप सुंदर आहेत. विमलाजी हसत म्हणाल्या, ठीक आहे, तुझ्यासाठी काही आणले नक्की नाही? सीमा थोड्या थकलेल्या आवाजात म्हणाली, नाही आई, त्यांची स्वतःची आशा पूर्ण तर होऊ दे, तेवढेच पुरे झाले. मला रोज स्वयंपाक करून सर्वांना जेवू घालण्याचा कंटाळा येतो. कधी कधी मला अजयला सांगावं वाटतं की आपण बाहेर जाऊन वेगळे राहायला हवं, पण आई, तो तर त्यांच्या पालकांबद्दल वेडा आहे. त्याला फक्त तेच दिसतात. विमलाजी तिचे बोलणे ऐकत होत्या. सीमा पुन्हा विचार करत म्हणाली, तसेही या दोघांचे आयुष्य उरलेच किती आहे. पण आई, हे म्हातारे लोक इतक्या लवकर मरत पण नाहीत ना. बरं ते सोड, तुम्ही काय म्हणत होती? आणि हो, मला तू हे सांग की ते फोनवर का सांगू शकत नाहीस? आणि ऐक, मला लवकर निघावे लागेल कारण मी पार्लरला जाणार आहे असे सांगून आली आहे.
म्हणून मी जास्त वेळ थांबू शकत नाही. आता सांग, काय विचार केला आहे तू? विमलाजी तिच्याकडे पाहत म्हणाली. थांब, मी आधी चहा घेऊन येते. थोड्या वेळाने विमलाजींनी स्वयंपाकघरातून चहा आणला आणि सीमासमोर ठेवला. दोघेही थोडा वेळ बोलत राहिले. मग विमलाजी हसत म्हणाल्या, हे बघ बाळा, मी जे सांगितले आहे ते कर. आणि हो, हे कोणालाही कळू नये, कळाले ना? सीमाच्या चेहऱ्यावर एक सुटकेची लहर आली. तिने आईला मिठी मारली आणि म्हणाली, खरंच आई, तू नसतीस तर माझं काय झालं असतं? नंतर सीमा तिची पर्स घेऊन घराबाहेर पडली. मित्रांनो, विमलाजींनी सीमाला असे काय सांगितले की ते ऐकून ती इतकी आनंदी झाली. सीमा पटकन पावले टाकत तिच्या घरी पोहोचली. दार उघडताच तिला दिसले की अजय अजूनही त्याच्या लॅपटॉपवर व्यस्त आहे आणि घरात थोडी शांतता आहे. मग अजयने लॅपटॉपवरून वर पाहिले आणि म्हणाला, सीमा, तू आलीस? हे बरं झालं. मी तुझीच वाट पाहत होतो. सीमा आश्चर्यचकित झाली आणि तिनं विचारलं, का? काय झालं? अजय हसला आणि म्हणाला, काही नाही, मला बाहेर जायचं आहे. मी विचार केला की तू परत येशील तेव्हा मी जाईन, कारण आई आणि बाबा अजूनही झोपलेले आहेत आणि मला त्यांना उठवून त्रास द्यायचा नाही. तूही थकली असशील, मी परत येईपर्यंत विश्रांती घे. असं म्हणत अजय त्याच्या कामाकरिता बाहेर निघून गेला. तो निघून जाताच सीमा तिच्या खोलीत गेली आणि बेडवर पडून हसायला लागली. तिला मनातल्या मनात तिच्या आईची आठवण येत होती. ती बोललेल्या गोष्टींबद्दल विचार करत होती. मग ती हळूच मनात म्हणाली, आता तो दिवस दूर नाही जेव्हा मी या घराची मालकीण होईन आणि अजय मी जे काही सांगेन ते सर्व ऐकेल. आणि हे सर्व विचार करत असताना तिला झोप लागली. संध्याकाळची वेळ होती. खोलीत थोडासा प्रकाश पडत होता. सीमा तिच्या बेडवर आरामात झोपली होती. तेवढ्यात अचानक दार ठोठावण्याचा आवाज आला. सीमा घाबरून उठली आणि दार उघडत म्हणाली, काय झालं आई? तुम्हाला काही हवे होते का? गंगाजी हसत म्हणाले, नाही सुनबाई, मला काहीही नको आहे. खरं तर तुझे सासरे आणि मी मंदिरात जात आहोत. हे ऐकून सीमाने सौम्य आश्चर्याने विचारले, मंदिर? बरं, परत कधी येणार? तेवढ्यात कुंदनलालजी मागून म्हणाले, अरे तू काळजी करू नकोस, आम्ही लवकरच येऊ. मग कुंदनलालजींनी त्यांची बॅग उचलली आणि गंगाजींकडे पाहून म्हणाले, गंगा, चल जाऊया. दोघेही बाहेर जातात सीमाने पटकन दार बंद केले. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. ती हळूवार पावलांनी ड्रॉइंग रूममध्ये आली आणि तिथे ठेवलेला लँडलाईन रिसिव्हर उचलला आणि पटकन 1 नंबर डायल केला. फोन लागताच सीमाने हळू आवाजात असं काही गोष्टी बोलल्या की ज्याला अजून कोणी ऐकल्या असत्या तर ते थक्क झाले असते. तिकडून लगेच उत्तर आले, काळजी करू नका, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं होईल. हे ऐकून सीमाने हलकेसे स्मितहास्य करत रिसिव्हर खाली ठेवला आणि सुटकेचा निश्वास सोडला आणि ती खोलीत परतली. तिने आरशासमोर उभी राहून एकदा स्वतःकडे पाहिले. तिच्या ओठांवर हलकेसे हास्य आणि डोळ्यात एक विचित्र चमक होती. ती हळूहळू बडबडली, आता खेळ सुरू झाला आहे. काही दिवसातच सगळं माझ्या इच्छेनुसार होईल. आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहून तिने स्वतःशी एक वचन दिले आणि मग बेडवर येऊन आरामात झोपली. संध्याकाळ झाली होती. आकाशात अंधार पसरला होता. मग काही काळासाठी थोडा विचार करून ती उठली आणि थेट तिच्या सासूच्या खोलीत गेली. तिथे तिने कपाट उघडले, कानातले असलेले बॉक्स उचलले आणि बराच वेळ हातात धरले. त्याला बोटात फिरवत राहिली. कानातल्याच्या चमकाने तिच्या डोळ्यात एक विचित्र आग भरली होती. काही वेळाने तिने बॉक्स परत ठेवला, पण आता तिचा चेहरा फक्त लोभाने भरलेला नव्हता, तर त्यावर एक थंड कठोरता देखील स्पष्ट दिसत होती. खोलीतून बाहेर पडताना ती हळूहळू स्वतःशी म्हणाली, आज रात्री सगळं बदलेल आणि हे सगळं कसं घडलं याचा अंदाज कोणीच लावणार नाही. सीमा तिच्या खोलीत आली. तिने आतून दार बंद केले आणि तिच्या पर्समधून एक छोटेसे पॅकेट काढले. तेच औषध जे तिच्या आईने तिला दिले होते. पॅकेट उघडताच खोलीत एक हलकासा कडू वास पसरला. ती हळूहळू श्वास घेऊ लागली. ती हसली आणि म्हणाली, लवकरच मी घरातील सर्व कामांपासून मुक्त होईल. इथे फक्त एकच मालकीण असेल आणि ती असेल फक्त मी. तिच्या बोलण्यात एक थंडगार भावना होती, जणू काही येणारे वादळ तिच्या आधीपासूनच तिथे आले आहे.
ती अशा प्रकारे हास्य करत होती की जणू काही खोलीच्या भिंतीही तिच्या त्या शांत हास्यात बुडाल्या आहेत. सीमाने काळजीपूर्वक ते पॅकेट कपाटाच्या गुप्त डब्यात लपवले आणि बाहेर आली. अगदी सामान्य पद्धतीने टीव्ही चालू केला. तिचा चेहरा एका साध्या सुनेचा निरागसपणाने भरलेला होता. तिच्याकडे पाहून कोणीही कल्पनाही करू शकत नव्हते की तिच्या आत इतके विष भरले आहे. आणि तिथे दुसऱ्या बाजूला मंदिराच्या अंगणात मंद घंटांचा आवाज घुमत होता. दिव्यांच्या ज्वाला हवेत डोलत होत्या आणि वातावरणात गोड शांतता पसरलेली होती. गंगाजी आणि कुंदनलालजी पायऱ्या चढत आत पोहोचले. दोघेही मंदिराच्या अंगणात पाऊल ठेवताच अजय समोरून धावत आला आणि आनंदाने म्हणाला, आई, बाबा, तुम्ही तर खूप वेळ घेतला. मी तर केव्हापासून वाट पाहत आहे. कुंदनलालजी गंगाजींकडे पाहून हसत म्हणाले, बघितलंस गंगा, आपला मुलगा किती प्रेम करतो त्याच्या बायकोवर. तिच्या सुखासाठी नेहमी पुढे असतो. मग अजय हसत म्हणाला, अहो बाबा, जेव्हा बघेल तेव्हा चिडवायला सुरुवात करता. चला आधी देवाचे दर्शन घेऊया, मग आपण बसून बोलूया की काय करायचे आहे. घंट्यांचा गोड आवाज घुमत होता. दिव्यांची ज्योत मंदपणे लहरत होती आणि वातावरण अधिक पवित्र करत होती. गंगाजीने हात जोडून डोळे मिटून देवाला प्रार्थना करायला सुरुवात केली. हे देवा, माझ्या मुलाला आणि सुनेला नेहमी आनंदी ठेवा. त्यांचे आयुष्य हास्य आणि आनंदाने भरा. कुंदनलालजी स्वतःशी म्हणाले, देवा, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती माझे हे एक कुटुंब आहे. ते सुरक्षित ठेव. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला त्या सर्वांना आनंदी पाहायचे आहे. अजयने डोके टेकवले आणि म्हणाला, हे देवा, माझे पालक नेहमीच आनंदी राहोत. मी त्यांना सर्व सुख देऊ इच्छितो. त्यासाठी मला तेवढीच ताकद दे. तिघांनीही डोके टेकवले. तुपाच्या दिव्याच्या ज्वालेत जणू त्यांचे चेहरे अधिकच उजळून दिसू लागले. तिथली शांती त्यांच्या हृदयाला शिरली. ते एक विचित्र आराम देत होते. जेव्हा ते उठले आणि बाहेर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव होता. मंदिराबाहेरील विशाल अंगणात तिघेही एका दगडी स्टूलवर बसले. हलका थंड वारा वाहत होता आणि घंटीचा आवाज आत मंद स्वरात ऐकू येत होता. अजय हळूच म्हणाला, आई, बाबा, आपण सिमला एक मोठं सरप्राईज दिले तर. घरी या गोष्टींबद्दल बोलणं योग्य नव्हतं. सीमाला कळलं असतं, म्हणून मी विचार केला की मंदिरातील शांत वातावरणच सर्वोत्तम असेल. कुंदनलालने अजयकडे पाहिले आणि हसत हसत म्हणाले, तू बरोबर बोलत आहेस बाळा. आणि मला वाटत आहे आपण घरी एक छोटीशी पार्टी करावी. नातेवाईक, जवळचे लोक सर्वांनी यावे आणि विशेषतः सुनेचे पालक. मग ते त्यांच्या पत्नीकडे पाहून म्हणाले, गंगा, मी नेहमीच प्रयत्न करतो की सीमाला या घरात कधीही बाहेरच्यांसारखे वाटू नये. शेवटी तिने तिचे घर सोडून आपल्या घराला तिचे घर स्वीकारले आहे. गंगाजींनी होकारार्थी मान हलवली. नक्कीच सुनबाई खूप आनंदी होईल. आणि ऐका ना, मी ते कानातले सीमाला का देऊ नये? आपण गेल्यानंतर सर्व काही मुलाचे आणि सुनेचेच असणार आहे. आई वडिलांचे बोलणे ऐकून अजय भावुक झाला आणि म्हणाला, बाबा, खरंच जर सगळे तुमच्या दोघांसारखेच विचार करू लागले तर सून कधीही तिच्या आई वडिलांच्या घराची आठवण काढणार नाही. एकीकडे तिघेही सीमाला आनंदाने भरू इच्छित होते आणि दुसरीकडे सीमा तिच्या मनात एक भयानक योजना राबवण्याची तयारी करत होती. सुरुवातीला सीमा अशी अजिबात नव्हती, पण हळूहळू तिची आई विमलाजींच्या प्रभावाखाली येऊन तिने एक वेगळे रूप धारण केले होते. गंगाजी आणि कुंदनलालजी मंदिरातून हलक्या मनाने आणि चेहऱ्यावर हास्य घेऊन घरी पोहोचले. थोड्याच वेळात अजयही आला. त्याला खात्री होती की त्याचा प्लॅन सीमाला खूप आनंद देईल. पण कोणाला माहीत होते की येणारा उद्याचा दिवस त्यांच्या आयुष्याचे चित्र बदलून टाकेल. रात्रीची वेळ होती. घरातले सगळे एकत्र बसले आणि जेवले. अजय सीमाकडे पाहत राहिला आणि स्वतःशीच विचार करत राहिला, उद्या जेव्हा तिला सरप्राईज मिळेल तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा असेल. गंगाजी त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे हास्य आणि विनोद पाहून हसत होत्या. कुंदनलालजींनी त्यांचे कुटुंब इतके आनंदित आहे याचे समाधान वाटले. पण त्याच रात्री जेव्हा सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये गेले तेव्हा सीमाच्या डोळ्यात झोप नव्हती. ती स्वयंपाकघरात गेली आणि दूध गरम करू लागली. मग तिने ट्रेवर 2 ग्लास दूध ठेवले
आणि कोणी आहे का याची खात्री करण्यासाठी आजूबाजूला पाहिले. मग तिने तिच्या पर्समधून ते पॅकेट काढले जे तिची आई विमलाजींनी तिला दिले होते. ते पॅकेट पाहून तिच्या डोळ्यात एक थंड चमक आली. खूप काळजीपूर्वक तिने फक्त एकाच ग्लासमध्ये औषध मिसळले आणि एक दीर्घ श्वास घेत तिने ट्रे उचलली आणि सासू सासऱ्यांच्या खोलीत गेली. सीमाच्या हातात दुधाचा ग्लास पाहून कुंदनलालजी म्हणाली, नको सुनबाई, मला ते नको आहे. तू ते तुझ्या सासूला दे. सीमा काही बोलण्यापूर्वीच अजय आत आला आणि हसत म्हणाला, बाबा, सीमाने तुमच्यासाठी खूप प्रेमाने दूध आणले आहे. तुम्ही नकार कसं देऊ शकता? बघा, त्यात बदाम आणि केशरचा सुगंधही आहे. तुमच्या सोनेनं ते खूप प्रेमाने बनवलं आहे. आणि राहिली गोष्ट आईला दूध देण्याची, तर ती तुमच्यासोबत तिच्यासाठीही दूध घेऊन आली आहे. त्यामुळे आज तुमचे कुठलेही नाटक चालणार नाही. त्याच क्षणी गंगाजी हसून म्हणाली, सीमा, अजयलाही दूध दे बरं. सीमाच्या चेहऱ्यावर थोडासा संकोच होता, पण लगेच ती शांतपणे म्हणाली, ठीक आहे आई, मी आत्ताच त्याच्यासाठी दूध गरम करते. सीमा स्वयंपाकघरात जात असताना अजय म्हणाला, सीमा, मी खोलीत जात आहे, तू तिथेच दूध घेऊन ये. सीमा स्वयंपाकघरात गेली. त्यानंतर अजयही त्याच्या खोलीत गेला. थोड्या वेळाने सीमा दूध घेऊन खोलीत आली आणि टेबलावर ग्लास ठेवत म्हणाली, हे घे तुझे दूध. अजय त्याच्या मोबाईलवर काहीतरी पाहत होता. त्याने डोके वर केले आणि हसत म्हणाला, ते बाजूला ठेव, मी पितो लगेच. सीमा त्याच्या शेजारी बसली. तिच्या चेहऱ्यावर थोडीशी चिंता होती, पण ती हसत म्हणाली, आत्ता पी, नाहीतर थंड ते होईल. हे बोलताच अजयने ग्लास उचलला आणि एकाच वेळी संपूर्ण दूध संपवले आणि म्हणाला, वाह, यात तर काजू आणि बदामही आहेत. आई बरोबर बोलते, तू अप्रतिम दूध बनवते. अजयचे बोलणे ऐकून सीमा जबरदस्तीने हसली, पण तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता वाढत होती. आणि दुसरीकडे गंगाजी आणि कुंदनलालचे हातात दुधाचा ग्लास घेऊन खोलीत बसले होते. गंगाजींनी दोन्ही ग्लासकडे एक नजर टाकली आणि भुवया उंचावत म्हणाल्या, हे बघा, माझ्या दुधावरती तर क्रीम तरंगत आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे की मला क्रीम अजिबात आवडत नाही. पत्नीचे बोलणे ऐकून कुंदनलालजी हसले आणि म्हणाले, अरे मग काय झालं, ते थोडे तर आहे, घ्या पिऊन. गंगाजींनी लगेच ग्लास त्यांच्याकडे वाढवला आणि म्हणाली, नाही नाही, हे तुम्हीच प्या आणि तुमचा ग्लास मला द्या. कुंदनलालजी हसले, तू पण ना गंगा, लहान मुलासारखी हट्टी आहेस. मग कुंदनलालजी हसले आणि तिचा ग्लास हातात घेतला आणि हळूहळू दूध पिऊ लागले. गंगाजींनी त्यांचे दूध संपवले आणि दोघेही आरामात बेडवर बसले. थोड्या वेळाने कुंदनलालजींनी त्यांच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाले, अरे गंगा, आज मला कळत नाही का, पण मला खूप थकवा जाणवत आहे. डोळे उघडेच राहत नाहीत. काहीच झाले नाहीये. आज खूप चालला आहात. आता झोपा तुम्ही. तसंही उद्या खूप काम आहे. गंगाजींनी हे सांगताच कुंदनलालजींनी त्यांच्या पत्नीचा हात धरला आणि हळू आवाजात म्हणाले, गंगा, मला माहीत नाही का, माझे हृदय खूप अस्वस्थ आहे. गंगाजींनी त्यांचा हात घट्ट धरला आणि त्यांना सांत्वन दिले, झोपीचा आता, सगळं काही ठीक आहे. मलाही झोप येत आहे. बाहेरची शांतता अधिकच गडद झाली होती आणि या शांततेच्या आत फक्त त्यांच्या श्वासांचा मंद आवाज ऐकू येत होता. अंगणाच्या दुसऱ्या टोकाला अजय झोपला होता आणि सीमा तिच्या पलंगावर नुसती पडून होती. फक्त एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला वळत होती. तिचे डोळे खोलीच्या छताकडे पाहत होते. जणू काही तिचे भय आणि आशा तिथेच लटकत होत्या. तिच्या मनात फक्त एकच विचार घोळत होता, सर्व काही नियोजनाप्रमाणे घडले पाहिजे. त्याबद्दल कोणालाही काही कळू नये, नाहीतर सर्व काही उद्ध्वस्त होईल. तिचे हृदय खूप वेगाने धडधडत होते, पण तरीही तिच्या ओठांवर एक विचित्र समाधानी हास्य होते. दुसऱ्या दिवशी सकाळी खिडकीतून मऊ प्रकाश खोलीत येत होता. रस्त्यावर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता, पण गार्डनच्या जवळच्या त्या घरात एक विचित्र शांतता पसरली होती. गंगाजी अजूनही बेडवर गाढ झोपल्या होत्या. कुंदनलालजी वळले आणि हळूच म्हणाले, गंगा, उठ, बघ, सकाळ झाली आहे. पण पलीकडून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यांनी पुन्हा हाक मारली, यावेळी जरा मोठ्याने, गंगा, ऐकतेस का? काही वेळ वाट पाहिल्यानंतर ती काही उत्तर आले नाही. कुंदनलालजींचे हृदय अचानक धडधडले.
ते लगेच उठले आणि थरथरत्या हाताने त्यांनी त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्याला स्पर्श केला. जो चेहरा नेहमीच हसतमुख असायचा, आज तो पूर्णपणे शांत झाला होता. ना हास्य, ना प्रक्रिया, ना भावना. जणू काही त्यांच्या शरीरात जीवच राहिला नव्हता. गंगा, हे काय आहे? उठ आणि बघ, मी तुझ्या सोबत आहे. काय झालं गंगा? उठ. त्यांचा आवाज दाबला गेला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मग त्यांनी आपल्या पत्नीचे डोके आपल्या मांडीवर ठेवले आणि ढसाढसा रडू लागले. देवा, माझ्या गंगेला काय झालं? वडिलांचा रडण्याचा आवाज ऐकून अजय धावत आत आला. आईला निश्चल पडलेले पाहून त्याच्या पायाखालची जमीनच हादरली. आई, आई, तुला काय झालं? तो लगेच आला आणि गंगाजींच्या शरीराला जोरात हलवू लागला आणि तोही मोठ्याने रडू लागला. आई, तू आम्हाला सोडून जाऊ शकत नाहीस, तो ओरडत राहिला. त्याच्या आईच्या निर्जीव शरीराला हादरवत राहिला. पण गंगाजींचा श्वास कायमचा थांबल्यासारखा वाटत होता. खोलीत आरडाओरडा सुरू होता. सीमाही धावत आली आणि अचानक तिच्या सासूला अशा प्रकारे मृतावस्थेत पडलेले पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला काय चाललंय ते काहीच समजत नव्हते. तिने कुंदनलालजींकडे पाहिले ते तर पूर्णपणे ठीक होते. आपल्या पत्नीच्या दुःखाने अश्रू ढाळत होते. सीमाने स्वतःशी विचार केला, ते दूध आईने तर त्यांना दिले नसेल, मग ती उठत का नाही? हे सर्व काय चालू आहे? तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते. ती धावत तिच्या खोलीत गेली आणि विमलाजींना फोन करून म्हणाली, आई, एक कसलं औषध आहे? तू तर म्हणाली होतीस की जर तू ते सासऱ्यांना दिलंस तर ते मी सांगेन तसं करतील. पण असं वाटतंय की चुकून ते औषध दूध आईने पिले असेल आणि आता ती उठतच नाही. आई, मला खूप भीती वाटते. आई, प्लीज लवकर ये. जर तिला काही झालं तर मी अजयला आणि स्वतःला कसे तोंड देऊ? हे सांगताना ती मोठ्याने रडायला लागली. दुसऱ्या बाजूने विमलाजी म्हणाल्या, काय? हे कसे घडले? मला माहीत नाही बाळा. असे दिसते की औषधाचा पुरुष आणि महिलांवर वेगवेगळा परिणाम झाला आहे. पण तू का काळजी करते मुली? जरी तुझी सासू गेली तर सगळं तुझंच तर होणार आहे. याने तर तुला जे हवं होतं तेच तर झाले. आईचे हे शब्द ऐकून सीमा रागाने म्हणाली, हा काय मूर्खपणा आहे आई? तू असे का बोलतेस? मला कधीच माझ्या सासू सासऱ्यांना त्रास द्यायचा नव्हता. असे म्हणत तिने रडत फोन ठेवला आणि ती धावत तिच्या सासूच्या खोलीत आली आणि गंगाजींकडे येऊन म्हणाली, आई, आई, प्लीज उठा ना, बघा ना, आम्ही सगळे काळजीत पडलो आहोत. अजय खूप रडत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. तो घाबरून म्हणाला, सीमा, बघ ना, आई काहीच बोलत नाहीये. माझ्या आईला काय झालंय? कुंदनलालजींनी अजूनही धक्का बसला होता. त्यांची नजर अजूनही गंगाजींच्या चेहऱ्यावरच होती. त्यांचे ओठ थरथरत होते, पण तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. मग ते हळुवारपणे म्हणाले, हे कसं शक्य आहे? रात्री माझी गंगा हसून बोलत होती. आत्ता ती असली कसली झोपली आहे? त्यांचा आवाज तुटत होता. मग अचानक ते त्यांच्या मुलाकडे वळले आणि म्हणाले, अजय बाळा, रडू नकोस. तुझी आई ठीक होईल. आता सगळं ठीक होईल. तू धावत जा आणि डॉक्टरांना घेऊन ये. लगेच अजयने रडत मान हलवली. हो बाबा, मी त्यांना आत्ताच घेऊन येतो. तो बाहेर जाणार होताच तळ्यात सीमाने त्याचा हात धरला. ऐका ना, मी आत्ताच डॉक्टरांना फोन केला आहे. ते वाटेतच आहेत. ते कधीही येतील. तू काळजी करू नकोस. आपली आई बरी होईल. अजयने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सीमाकडे पाहिले आणि गंगाजींजवळ येऊन बसला. तिघेही गंगाजींना उठवण्याचा प्रयत्न करत होते, पण गंगाजींचे शरीर पूर्णपणे स्थिर होते. थोड्याच वेळात एक गाडी दाराशी आली. ब्रेक लावल्याचा आवाज आला. डॉक्टर जलद पावलांनी आत आले. सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. जणू काही तेच आता काहीतरी चमत्कार करतील. अजय रडत त्यांच्याकडे गेला. डॉक्टर साहेब, प्लीज लवकर पहा. आई उठत नाहीये. काहीतरी करा. प्लीज, माझ्या आईला वाचवा. कुंदनलालजींचा घसा दाबला गेला होता, पण तरी ते आशेने म्हणाले, हो डॉक्टर, तिला लवकर बघा. माझ्या गंगेला बघा. ती काल रात्रीपर्यंत अगदी ठीक होती आणि आत्ता अचानक. प्लीज तिला वाचवा. डॉक्टरांनी गंगाजींची नाडी तपासली. त्यांनी ते पाहिले. स्टेथोस्कोप लावून तपासले. सुमारे 20 मिनिटे तपासल्यानंतर त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि डोके खाली केले. त्यांच्या डोळ्यात गंभीरता होती. मग ते हळुवारपणे बोलले, माफ करा,
पण ती आत्ता आपल्यात नाही राहिल्या. असं वाटतंय की यांना मोठा झटका आला होता आणि काल रात्री झोपेतच त्या गेल्या असाव्यात. त्यांच्या शरीराची नाडी चालत नाही हे ऐकताच खोलीत शांतता पसरली. अजय जवळजवळ जमिनीवर पडला. नाही, हे होऊ शकत नाही. आई आपल्याला असे सोडून जाऊ शकत नाही. कुंदनलालजींचे शरीर थरथर कापत होते. तडी गंगाजींच्या चेहऱ्याला हाताने स्पर्श केला आणि तुटलेल्या आवाजात म्हणाले, गंगा, तू मला असे कसे एकटे सोडून जाऊ शकतेस? मी कधीच तुझ्याशिवाय जगण्याचा विचार केला नव्हता. सीमाला तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की तिच्या एका चुकीमुळे गंगाजींना तिचा जीव गमवावा लागला. तिला हे सत्य सहन झाले नाही. ती तुटून पडली आणि मोठ्याने रडू लागली. जशी गंगाजींच्या आकस्मिक मृत्यूची बातमी बाहेर पसरताच घराबाहेर गर्दी जमली. शेजारी, नातेवाईक आणि ओळखीचे लोक एकमेकांशी बोलत होते. काही लोक रस्त्यावर चटेवर बसून चर्चा करत होते. अरे, हे काय झालं? कालपर्यंत तर सगळं ठीक होतं. हो, मलाही समजत नाही हे अचानक असं कसं झालं. मग सीता काकू हळुवारपणे म्हणाल्या, डॉक्टर म्हणत आहेत की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. जवळ बसलेल्या श्यामा काकूही म्हणाल्या, आजकाल कोणाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आता आपण ही काळजी घेतली पाहिजे. दरम्यान घराच्या आत कुंदनलालजी एका कोपऱ्यात बसले होते. त्यांचा चेहरा स्तब्ध होता आणि डोळेही ओलेच होते. ते त्यांच्या पत्नी गंगा जवळच बसले होते. पण जणू काही त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की त्यांची पत्नी आता त्यांच्या सोबत नाही. अजय अजूनही रडत होता. सर्वांनी त्याला शांत केले. जवळच उभी असलेली एक महिला हळुवारपणे म्हणाली, बाळा, तुझ्या आईसारखी कोणीच नव्हती. ती सर्वांची काळजी घ्यायची. देवही चांगल्या लोकांना लवकर त्यांच्याकडे बोलावतो. आणि तीच सीमा गर्दीतील महिलांमध्ये बसलेली. जणू काही तिचे भान हरपले होते. तिला हा धक्काच सहन होत नव्हता की तिने तिच्या हाताने स्वतःच्या सासूला मारले आहे. नातेवाईक आणि शेजारी घराच्या अंगणात बसून रडत होते. महिला सतत रडत होत्या. तेवढ्यात दूरवरून कोणाचा तरी आवाज आला, अरे माझ्या विहीनबाई, तुम्ही कुठे निघून गेला? अजून नातवंडांनाही पाहिले नाही. अरे देवा, तू हे काय केलंस? मग तिने सीमाला मिठी मारली आणि मोठ्याने रडू लागली. मग जवळ बसलेली एक महिला दोघांनाही धीर देऊ लागली. मित्रांनो, ती दुसरी तिसरी कोणी नसून सीमाची आई विमलाजी होती, जी रडण्याचे नाटक करत होती. मग विमलाने तिच्या मुलीला अजूनही घट्ट मिठी मारली आणि रडत हळुवारपणे म्हणाली, आता जास्त वेळ घालवू नकोस. फक्त अंत्यसंस्काराची तयारी लवकर सुरू कर. सीमा जणू बेशुद्धीच पडली होती. म्हणून तिच्या आईने तिला मिठी मारली, तरीही तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. कुंदनलालजी त्यांच्या पत्नीजवळ शांतपणे उभे होते. जणू काही हे सगळं खरं आहे यावर त्यांना विश्वास ठेवणे कठीण होतं. जवळ उभ्या असलेल्या महिला आणि शेजारी स्तब्ध झाले. अचानक काय घडलं हे कोणालाही समजू शकले नाही. मित्रांनो, पुढे काय होईल? अजय आणि कुंदनलालजी यांना खरे सत्य कळेल का? का गंगाजी इथेच संपतील का? की एखाद्या अनोखा चमत्कार घडेल? मग सीमा उठली, हळूहळू गंगाजींजवळ आली आणि वाकून तिच्या कानात कुजबुजली, आई, मला माफ करा. तुम्हाला किंवा वडिलांना इजा करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मला फक्त असे वाटत होते की तुम्ही लोकांनी माझ्याकडेही लक्ष द्यावे. आणि या प्रक्रियेत मी स्वतःच्या हाताने इतके मोठे पाप केले आहे. मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. आई, मी ठरवले आहे की लवकरच मी अजयला संपूर्ण सत्य सांगेन. आणि असे म्हणत तिने गंगाजींना मिठी मारली आणि मोठ्याने रडू लागली. तिच्या आजूबाजूच्या स्त्रिया तिला धीर देत राहिल्या. सुनबाई, हिम्मत धर. तुझी सासू खूप चांगली होती. काही काळानंतर परिसरातील आणि घरातील लोकांनी अंत्ययात्रेची तयारी सुरू केली. गंगाजींचे पार्थिव पांढऱ्या कपड्यात गुंडाळले गेले आणि फुलांनी सजवले गेले. गंगाजल आणि तुळशीसमोर ठेवण्यात आले. संपूर्ण घरात शोककळा पसरली होती. कुंदनलालजी बेशुद्ध होऊन आपल्या पत्नीजवळ बसले होते. जणू काही त्यांच्या शरीरातून ही जीव निघून गेला आहे. अजय त्याच्या वडिलांना सहारा देत होता. मग त्याच्या आईच्या पायाला स्पर्श करून म्हणाला, आई, तू आम्हाला असं कसं सोडून गेलीस? तुझ्याशिवाय आम्ही कसं जगू? आणि मग हळूहळू गंगाजींची अर्थी वीरचार खांद्यांवर उचलली गेली. राम नाव सत्य आहे.
परिसरातील महिला मोठ्याने रडत होत्या. विमलाजी अजूनही रडण्याचे नाटक करत होत्या. अंत्ययात्रा गार्डनच्या रस्त्यावरून निघाली. प्रथम मंदिराकडे, नंतर स्मशानभूमीकडे. स्मशानभूमीत पोहोचताच मंत्राचा जप आणि लाकडाचा कडकडाट ऐकू येऊ लागला. अजयने रडत रडत आईला मुखाग्नी दिली. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. वातावरणात दुःख आणि शांतता होती. शरीर पसरलेले होते. चितेवर झोपलेल्या गंगाजींचा चेहरा थोडासा वरच्या दिशेने उघडा होता, जेणेकरून सर्वांना तिचे शेवटचे दर्शन घेता येईल. आगीच्या ज्वाळा हळूहळू उंच होत गेल्या, जणू काही त्या आकाशात पोहोचत होत्या. तुम्ही कदाचित गंगाजींच्या आत्म्याला निरोप देत असाल. लाकूड हळूहळू धुमसत होते. मग अचानक गंगाजींच्या पापण्या किंचित हलल्या. कोणीही लक्ष दिले नाही. सगळेजण आपापल्या दुःखात हरवले होते. दुसऱ्या क्षणी अचानक त्यांचे डोळे पूर्णपणे उघडले आणि थरथरणारा आवाज आला, अजय. कुंदनलालजींनी जसा हा आवाज ऐकला तशी त्यांची नजर चितेवर पडलेल्या गंगाजींवर पडली. थरथर कापत तो मोठ्याने ओरडला, गंगा. आणि मग अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपल्या मुलाकडे वळून ते म्हणाले, अजय बाळा, बघ, तुझी आई जिवंत आहे. त्यांचा आवाज ऐकून स्मशानभूमीत उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके थांबले. जे लोक रडत होते त्यांचे दुःख त्यांच्या घशात अडकल्यासारखे वाटत होते. काही क्षणातच वातावरण गोंधळात बदलले. लोक स्तब्ध झाले. काही जण भीतीने मागे हटले तर काही जण भीतीने डोळे विस्फारून पाहत होते. अजयने लगेच चितेतून लाकडे काढायला सुरुवात केली. जवळच ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यातून 2-3 जणांनी लगेच चितेवर पाणी ओतायला सुरुवात केली आणि ओरडले, कोणीतरी लवकर आणखी पाणी आणा. कुंदनलालजींच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी लगेच त्यांच्या पत्नीला चितेतून बाहेर काढले, ज्यामुळे त्यांचे हात थोडे भाजले. एका शेजारीने डोके हलवत म्हटले, असं म्हणतात की ज्याला देवाने संरक्षण दिले आहे त्याला कोणीही इजा करू शकत नाही. कुंदनलालजींनी गंगाजीला मिठी मारली आणि रडत रडत म्हणाली, गंगा, तू जिवंत आहेस. मला माहीत होते तू मला असे एकटे सोडून जाऊ शकत नाही. अजयच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते. त्याने आईचा हात धरला आणि म्हणाला, देवाचे लाख आभार मानतो की त्याने तुला परत पाठवले. आजूबाजूला उभा असलेला जमाव आश्चर्याने सगळं पाहत होता. गंगाजी डोळे ही अश्रूंनी भरले होते. मग ती थरथरत्या आवाजात तिच्या पतीला म्हणाली, ऐका ना, मला घरी घेऊन चला. अजय लगेच तिला आधार दिला आणि म्हणाला, हो आई, आपण लगेच घरी जाऊ. सीमा तुला पाहून खूप आनंदी होईल. मित्रांनो, कुंदनलालजी आणि अजय यांना आता या कटाचे सत्य कळेल का? किंवा गंगाजी असे काही सांगतील की ज्यामुळे कुंदनलाल आणि अजयचे पाय थरथरतील? गंगाजी जिवंत असल्याची बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली. लोक बोलत होते, अरे, आम्ही तर ऐकले होते की त्यांचा मृत्यू झाला आहे. आणि कोणीतरी म्हटले की ही देवाची कृपा आहे. हा खरोखरच एक चमत्कार आहे. हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले आणि मी जेव्हा सीमाने हे ऐकले तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे भाव उमटले. आई जिवंत आहे हे विचार करता करता तिचे डोळे पाणवले. गंगाजी घरी पोहोचताच सीमा धावत आली आणि तिच्या पाया पडली आणि जोर जोरात रडू लागली आणि मनातल्या मनातच म्हणू लागली की आई, मला माफ कर. हे पाहून कुंदनलालजी आणि त्यांचे अजय यांचे डोळे अश्रूंनी भरले. दोघांनाही वाटेत वाटले की सीमा तिच्या सासूला मृत्युमुखी पडून परत आल्यानंतर भावनिक झाले असेल, पण वास्तव सीमाच्या हृदयात होते. तिला तिच्या कृत्यांचा आतून पश्चाताप होत होता. तेवढ्या तिथे उभ्या असलेल्या विमलाजी हळूच म्हणाल्या, अरे, आता रडणे थांबवा. बघ, तुझी सासू तुझ्या समोर सुरक्षित उभी आहे. सीमाने तिच्या आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तिच्या सासूला हात धरून आत नेले. हळूहळू शेजारची आणि नातेवाईकांची गर्दी पांगली. सर्वांनी गंगाजींना नमन केले, देवाचे आभार मानले आणि आपापल्या घरी परतले. शेवटी विमलाजींनीही गंगाजींना भेटल्या आणि खोटे अश्रू डाळत म्हणाल्या, बहीण, खरंच देवाने माझे ऐकले आणि तुला परत पाठवले. मग ती तिच्या मुलीकडे गेली आणि म्हणाली, ठीक आहे सीमा, काळजी घे, मी जात आहे. आणि हे बोलून विमलाजीही निघून गेल्या. रात्र झाली होती. सगळीकडे शांतता होती. फक्त अधूनमधून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. गंगाजी हळूहळू उठल्या आणि खोलीतून बाहेर पडताना तिच्या पतीला म्हणाल्या, तुम्ही झोपी जा,
मी माझ्या सुनेला भेटायला जात आहे. आजच्या अपघातामुळे ती खूप घाबरली आहे आणि अजयही सध्या घरी नाहीये. कुंदनलालजींनी त्यांच्या पत्नीकडे पाहिले आणि हळू हसत म्हणाले, ठीक आहे, तू जाऊ शकतेस, पण लक्षात ठेव, तू परत येईपर्यंत मी झोपणार नाही. त्यांच्या डोळ्यात त्यांच्या पत्नीबद्दल प्रेम होते. गंगाजी जेव्हा तिच्या सुनेकडे गेल्या तेव्हा सीमा रडत होती. तिला अजूनही पश्चाताप होत होता की तिने किती मोठी चूक केली आहे. तिने तिच्या आईचे का ऐकले, ती याचाच विचार करत रडत होती. डोळ्यात अचानक दारावर थाप पडली. गंगाजींचा आवाज आला, मी आत येऊ का? सीमा घाबरली आणि पटकन उठली आणि म्हणाली, आई, हे घर तुमचं आहे, तुम्हाला विचारण्याची गरज नाही. पण हे सांगत असताना ती तिच्या सासूकडे पाहूही शकली नाही. आत येताच गंगाजींनी तिला जोरात चापट मारली, ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती तिच्या पाया पडून म्हणाली, आई, मला माफ करा. मला माहीत नव्हते की असे काही होईल. मला तुला मारायचे नव्हते. गंगाजींनी तिला उचलले आणि गंभीर स्वरात म्हटले, मला माहीत आहे तुला मला मारायचे नव्हते. सीमाच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, पण तुम्हाला हे सगळं कसं कळलं? गंगाजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, कारण त्या औषधाने माझा श्वास जरी थांबला असला तरी मला सर्व काही ऐकू येत होते. आजूबाजूचा प्रत्येक आवाज, तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्या कानापर्यंत पोहोचत होती. सीमा पुन्हा तिच्या सासूच्या पाया पडली आणि रडत थरथरत्या आवाजात म्हणाली, आई, कृपया मला माफ करा. मी वचन देते, मी पुन्हा कधीही अशी चूक करणार नाही. गंगाजींनी तिला उभे केले आणि हळुवारपणे म्हणाल्या, मी तुला माफ केले आहे. तुला तुझ्या कृत्याचा पश्चाताप आहे. हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मग थोडा वेळ थांबून म्हणाली, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे प्रकरण फक्त आपल्यातच राहायला हवे. मला नको आहे की तुझ्या सासऱ्यांना आणि अजयला हे सर्व कळावे आणि घरातील वातावरण बिघडू नये. आणि आत्ता असा उदास चेहरा करू नकोस. अजय, तो लवकरच येणार आहे. गंगाजींनी हे बोलतच दाराची बेल वाजली. गंगाजींनी सीमाकडे पाहिले आणि म्हणाली, तू हे असे काय पाहत आहेस? जा, दार उघड. असे म्हणत गंगाजी तिच्या खोलीकडे गेल्या. रात्र गडद होत चालली होती. सीमाच्या मनाला आता शांती मिळाली होती. तिने कधीच कल्पना केली नव्हती की तिची सासू इतकी मोठी गोष्ट तिच्या मनात ठेवून मला सहजच माफ करेल. बेडवर पडून ती हेच विचार करत होती. तेवढ्यात अजयने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, सीमा, क्षणात कशाचे काय होते हे कोणालाच कळत नाही. काल मंदिरात मी आई आणि बाबांसह तुझ्यासाठी एक सरप्राईज पार्टी प्लॅन करत होतो. आईने तर ठरवले होते की ती तुला तिचे कानातले भेट देईल, जे बाबांनी तिच्यासाठी आणले होते. पण दुसऱ्याच दिवशी असे वादळ येईल असे मी कधीच स्वप्नात पाहिले नव्हते. एकाच दिवसाने आपले संपूर्ण जग हादरवले. सीमाने अजयचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, अजय, आता मी हे घर आनंदाने भरून टाकेल, हे माझे तुला वचन आहे. अजयने तिला आपल्या मिठीत घेतले आणि मग दोघेही कधी झोपी गेले हे त्यांनाही कळले नाही. घरात सकाळचा प्रकाश आला होता. सीमा स्वयंपाकघरात पकोडे बनवत होती, ज्याचा सुगंध संपूर्ण घरात पसरत होता. गंगाजी स्वयंपाकघरात येताच त्यांना पाहून सीमा म्हणाली, आई, बघा, आज मी तुम्ही शिकवल्याप्रमाणे पकोडे बनवले आहेत. गंगाजींनी पकोडे एका प्लेटमध्ये ठेवले आणि ते चाखल्यानंतर सीमाचे कौतुक करायला सुरुवात केली. सुनबाई, तुझ्या हातात तर जादू आहे. सीमा हसायलाच लागली होती. तोपर्यंत तिचा फोन वाजला. स्क्रीनवर आईचे नाव पाहताच ती थोडी संकोचली आणि फोन घेऊन बाजूला गेली. फोन उचलताच तिची आई विमलाजी म्हणाल्या, सगळं ठीक आहे ना? कुणाला काही संशय आला का? सीमा हळूच म्हणाली, आई, माझ्या सासूबाई मी विचार केल्याप्रमाणे नाहीत, खूप चांगले आहेत. विमलाजी हसल्या आणि म्हणाल्या, हे सगळं तुझ्या सासूबाईंचं नाटक आहे. गोड बोलून ती तुला घरातील सर्व काम करायला लावेल आणि तू घराच्या घरीच राहशील. सीमा काही बोलणार इतक्यात तिची आई म्हणाली, ठीक आहे, ते सोड. सांग, तू घरी कधी येणार आहेस? यावेळी आपण असा विचार करू की सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. आईचे बोलणे ऐकून सीमाचा चेहरा रागाने लाल झाला आणि ती कठोरपणे म्हणाली, आई, आता मला हा निरुपयोगी सल्ला देऊ नकोस. मी माझ्या घरी आनंदी आहे आणि मला पुन्हा फोन करू नकोस. असं म्हणत सीमाने फोन डिस्कनेक्ट केला.
घरात पुन्हा एकदा हास्य आणि आनंदाचे वातावरण पसरले. अजय आणि सीमा एकमेकांशी विनोद करत होते. गंगाजी आणि कुंदनलालजी त्यांच्याकडे पाहून हसत होते. आज त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि समाधान होते. मित्रांनो, जिथे विश्वास आणि जवळीक असते तिथेच खरे कुटुंब राहते. सीमाने आता नव्याने तिचा संसार उभा केला होता आणि खरंच सर्वजण खूप आनंदी होते. मित्रांनो, लोभ माणसाला आंधळा बनवतो, पण खरा आनंद फक्त प्रियजनांच्या सहवासातच मिळतो. पालकांची सेवा करा, कारण त्यांच्या आशीर्वादानेच जीवनात खरी समृद्धी येऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? गंगाजींनी जे केले ते बरोबर होते का? तुमचे मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. तुमचे मत आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर तुम्हाला ती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा अशाच आणखी एका मनोरंजन कथेत भेटूया. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.